मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली रूममध्ये येत अर्जुनला म्हणते, आज आपल्या घरातील सर्वजण आपापल्या जोडीदाराबद्दल किती छान बोलले ना. आता त्यांच्याकडे पाहून लगेच जाणवतं, त्यात प्रेम असेल तर लग्न किती यशस्वी होतं. त्यावरती अर्जुन विचारतो, तुम्ही हे मुद्दाम घडवून आणलं ना मला ऐकवण्यासाठी. त्यावरती सायली हसते आणि म्हणते, मी तर फक्त तुमच्या मनात जी प्रेमाची अडी आहे ती दूर करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला. पण सर, तुम्हाला एक सांगू का, मलाच माझा आता प्रेमाचा अर्थ नव्याने समजला. अहो जोडीदार फक्त हा एक शब्द नाहीये, आयुष्य सुखी करण्याचा तो एक मंत्र आहे. त्यावरती अर्जुन विचारतो, जर हा जोडीदार चुकला तर? सायली म्हणते, मग त्याला आपण अपवाद म्हणूयात. म्हणजेच अश्विन भाऊजींची, रिया आणि तुमच्या मित्राची जी कोणी मैत्रीण होती ना, आपण अपवाद समजूया ना, कारण हाताची पाचही बोटं सारखी नसतात. आणि काय हो, तुम्हाला ही दोन जोडपी दिसली, तुमच्या घरामध्ये जी यशस्वी जोडपी आहेत ती नाही तुम्हाला दिसली का? तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि सायलीचं सर्व बोलणं ऐकू लागतो. पुढे सायली म्हणते, सर अहो, आपण एकटं तर आयुष्य जगतच असतो, परंतु जेव्हा जोडीदाराचा हात हातात घेतो ना, तेव्हा आयुष्य अगदी सुंदर होऊन जातं. आता आपण नवरा बायकोच्याच नात्याचं पाहूयात. ते नातं रक्ताचं नसतंच. आयुष्यभर ते दोघेही ते नातं निभावण्याचा प्रयत्न करतातच, कारण ते नातं असतं ते प्रेमाचं. मग प्रेमासारखी एवढी सशक्त भावना तुम्ही कशी नाकारू शकताय? अहो, चालता चालता ठेच लागली म्हणून तुम्ही चालणं काही सोडून देताय का? लहानपणी जशी तुम्ही सायकल चालवली असेल, तुम्ही 3-4 वेळा पडला असाल काय, तुम्ही सायकल चालवणं सोडून दिलं का? अहो, हे पण तसंच आहे. तुम्ही 1-2 अनुभवावरून प्रेम कसं नाकारू शकता? ह्या 1-2 वाईट अनुभवांवरून एवढे सुंदर अनुभव तुम्ही नाकारू नाही शकत सर. त्यावेळी अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. तर चैतन्याला देखील सायलीचे हे विचार पडतात. पुढे सायली आता म्हणते, मला तर कळतच नाही, प्रेम ही भावना एवढी सुंदर असताना अश्विन भाऊजी त्याचबरोबर तुमचे ते मित्र, खरं प्रेम हे समजलेलंच नाही आणि तुम्हालाही. सायलीच्या तोंडून हे बोलणं ऐकताच अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा तो आश्चर्यानेच विचारतो, काय? त्यावरती सायली म्हणते, हो, तुम्ही प्रेमाच्या बदल्यात फक्त प्रेमाचीच अपेक्षा करताय. पण खरं प्रेम हे निरपेक्ष असतं सर. ते समोरच्या प्रेमावर अवलंबून नसतंच. कारण आपण एकदा प्रेम केलं की केलं, मग त्याने समोरचा असेल किंवा नसेल याने काहीही फरक पडत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे रविराज सर. त्यावरती अर्जुन विचारतो, सिनियर कसा काय? त्यावरती सायली म्हणते, हो, विराज सरांपासून प्रतिमा आत्या ह्या 20 वर्ष झाले लांब आहेत, दूर आहेत, पण त्यांच्या मनातही अजून प्रतिमा आत्यांबद्दल किती प्रेम आहे. ती चाहूल जरी लागली तरी ते किती सैरभैर होत आहेत ते मी कित्येक वेळा पाहिलंय. त्यांच्या मनात अजूनही प्रतिमा आत्यांविषयी खूप प्रेम आहे आणि आमच्या मधुभाऊंचंही तसंच आहे. त्यांच्या बायकोच्या सर्व आठवणी त्यांनी मनात साठवून ठेवल्या आहेत. ते अर्जुन आता विचार करतो आणि सायलीला म्हणतो, मी या पॉईंट ऑफ व्ह्यूने कधी पाहिलंच नाही. सायली म्हणते, मग आता पहा, म्हणजे प्रेम आणि लग्न याबद्दलचे विचार तुमचे बदलतील. सायलीचे हे विचार अर्जुनला पटतात. तो आता हसतो आणि म्हणतो की बरं झालं तुम्ही माझं ओझं मनावरचं हलकं केलं, आता खूप मला छान वाटतंय. त्यावरती सायली म्हणते, आता तरी प्रेम आणि लग्न या संस्थेवर विश्वास ठेवा आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर एखादी छानशी मुलगी पाहून तिच्याशी लग्न करा, आयुष्यभर तिच्या प्रेमात राहा. अर्जुन आता एकदम शांत होतो. रागात तिच्याकडे पाहत म्हणतो की खाल्ली ना माती, लग्न करा म्हणे, नॉनसेन्स, असं म्हणून तो आता तेथून जातो. सायली आता म्हणते, आता माझं काही चुकलं यात? दुसरीकडे आता रविराज प्रियाला विचारतो, का ग तन्वी, काय झालं? तू साखरपुड्यासाठी नाही का म्हणतीये? तेव्हा ती म्हणते, बाबा काय आहे ना, मी नाही म्हणत नाही, पण परीक्षा आहे अहो. त्यावरती रविराज म्हणतो, अगं एवढंच ना, मग आपण परीक्षा झाल्यानंतर साखरपुडा करूयात, त्यात काय एवढं? विपुल म्हणतो, तन्वी मी तुझ्यासाठी कितीही वेळ थांबायला तयार आहे. तर विपुलची आई देखील म्हणते, आपण पुढच्याच महिन्यात साखरपुडा उरकून टाकूयात, म्हणजे हिची परीक्षासुद्धा होईल. तेव्हा सुमनला खूप आनंद होतो. सर्वजण आता टाळ्या वाजवतात. तर प्रियाचा चेहरा पडती. मग ती मनातल्या मनात विचार करते, हे काय होऊन बसलं. त्यानंतर आता सुमन पेढे घेऊन येते. सर्वांचं तोंड गोड करत ती आता विपुलकडे पेढा देत म्हणते की आता तूच तन्वीला हा पेढा भरवायचा आहेस. तेव्हा प्रिया आता तोंड वाकडं करते, पण सर्वांसमोर तिला हसावंच लागतं. आता ती विपुलच्या हातून तो पेढा खाते. सर्वजण खूप खुश असतात. इकडे सायली ही किचनमध्ये येते आणि म्हणते, आई मी संध्याकाळी आपल्याला आता खिचडीच लावते. ही अश्विन भाऊजींना आवडते ना, म्हणून कढी पण करते.
तेव्हा आता कल्पना खूप रडत असते हे सायलीला समजतं. तिच्याजवळ जात ती विचारते, काय झालं आई? तर आता आपल्याला बोलायला फक्त सोपं आहे की अश्विनला हे असं पाऊल उचलू नको. तोपर्यंत त्याचं मन शांत होत नाही ना, तोपर्यंत त्याच्या डोक्यातून ते विचार जाणारच नाही. त्यावरती सायली विचारते, अश्विन भाऊजी अजूनही रूममधून बाहेर नाही आलेत ना? कल्पना म्हणते, नाही ग, मी गेले ना तिकडे तर तेवढ्यापुरतं माझ्याशी बोलतो आणि मग एकदम शांत होतो. त्याची खूप काळजी वाटतीये असं म्हणून कल्पना खूप रडत असते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो, मम्मा प्लीज तू रडू नकोस, मी बघतो अश्विनकडे. त्याच्या चेहऱ्यावर जोपर्यंत स्माईल येत नाही तोपर्यंत मला काही सुचणार नाही. असं म्हणून आता तो अश्विनकडे जायला निघतो. सायली म्हणते, नाही तुम्ही जाऊ नका, उगीच भलतंसलतं काहीतरी बोलणार, त्यांना अजूनच वाईट वाटेल, तुम्ही इथेच थांबा, माझ्याकडे एक आयडिया आहे. असं म्हणून ती आता कल्पना व अर्जुनला ती आयडिया सांगते. दुसरीकडे आता प्रिया ही रूममध्ये येते आणि खूप तंतन करत असते. म्हणते की किल्लेदाराला झालंय तरी काय, सारखं माझं लग्न लग्न का करतोय? अगोदर प्रतिमा करत होता तेच बरं होतं, निदान बिझी तरी राहायचा. आता हात धुवून चांगलाच पाठीमागे लागलाय. ह्या नागराजला आणि या रविराजला कसं रोकायचं हे तर कळतच नाही. त्यातल्या त्यात नागराजच्या हातावर हात धरून बसलाय. पण या दोघांनाही आता गप्प करायचं असेल तर मलाच काही दिवस शांत राहायला लागेल. लग्नाला नकार दिला तर रविराज माझ्यावर संशय घेईल आणि मग माझं भांड फुटायला वेळ लागणार नाही. तर आता दुसरीकडे सायली पूर्णाजींची परमिशन घेण्यासाठी रूममध्ये येते. अश्विनचा मूड ठीक करण्यासाठी सायली आता पूर्णाजींना ती आयडिया सांगते. त्यावरती पूर्णाजी म्हणतात, काय ग, तू दरवेळी जे काही सांगतेस त्या तालावर आम्ही नाचण्यासाठी तुझ्या हातातल्या काय बाहुल्या आहोत का? तर कल्पना हे सगळं बोलणं ऐकत असते. सायली म्हणते, प्लीज पूर्णाजी, अश्विन भाऊजींसाठी आपण एवढं तर करायलाच हवं ना. त्यावरती पूर्णाजी म्हणतात, नाही जमणार. तेवढ्यातच कल्पना पुढे येते आणि पूर्णाजींसमोर हात जोडत म्हणते की प्लीज पूर्णाई, अहो सायलीने मार्ग सुचवला, त्यामध्ये 1% जरी खात्री दिसतीये, त्यामुळे माझ्या अश्विनचं टेन्शन थोडा वेळ का होईना कमी होईल, प्लीज. असं म्हणून ती सारखी हात जोडते. त्यावरती पूर्णाजींना वाईट वाटतं. त्या म्हणतात की कल्पना, तुला जे मागायचं असेल ना माझ्याकडे ते हक्काने माग, असं हात जोडू नकोस. तेव्हा आता त्याही खूप भावूक होतात. तर कल्पनाला खूप आनंद होतो. ती कल्पना म्हणते, अर्जुनने सर्व तयारी केली आहे, तुम्ही चला आता बाहेर. तेव्हा त्या ठीक आहे असं म्हणतात. इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर अस्मिता आणि चैतन्याने सर्व तयारी अगोदर करून ठेवलेली असते. तेथे एक प्रोजेक्टर लावलेला असतो. त्यावरती अश्विनचे लहानपणीचे व्हिडिओज लावलेले असतात. त्यामध्ये अश्विन देवासमोर बसून शुभं करोती म्हणत असतो. सर्वजण आता तो व्हिडिओ पाहू लागतात. इकडे अश्विनच्या कानावर तो आवाज पडतो. तेव्हा तो आता त्याचं लक्ष तिकडेच जातं. तो आता लगेच बेडवरून उठतो आणि इकडे सर्वांकडे येत तो व्हिडिओ पाहू लागतो. त्यावरती घरातील सर्वजण खूप खुश होतात. अश्विन आला म्हणून सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सायली म्हणते, पहा ना अश्विन भाऊजी, अहो तुमचे लहानपणीचे व्हिडिओज किती छान आहेत ना. त्यावरती अर्जुन म्हणतो, अश्विन इकडे ये ना, अरे तू आत्तापेक्षा लहानपणीच खूप छान दिसत होता. तर तो आता कल्पनाजवळ बसतो आणि ते व्हिडिओज पाहतो. आता व्हिडिओ झाल्यानंतर सायली ही अर्जुनला खुणावते. तिथे अल्बम आहे. अर्जुन आता कल्पनाकडे तो अल्बम देतो. तेव्हा हा अल्बम तिकडे स्टोर रूममध्ये होता असं कल्पना म्हणते आणि अश्विनला सांगू लागते, अरे बघ ना, हे सर्व लहानपणीचे तुझे फोटोज आहेत. अरे हे तर माझ्या लक्षातच नव्हतं, परंतु सायलीला स्टोर रूममध्ये तो सापडला. तर घरातील सर्वजण आता ते फोटोज पाहू लागतात आणि अश्विनच्या लहानपणीच्या एक एक करून सर्वजण आठवणी सांगतात. अश्विनच्या चेहऱ्यावर जरा थोडं का होईना हसू येतं. मग त्यानंतर कल्पना, प्रताप मिळून अश्विनला म्हणतात की जर लहानपणी नवीन कपडे आणले ना तुला ते घालायचेच असायचे आणि तू झोपेपर्यंत ते कपडेच काढत नव्हता. अशा अनेक आठवणी आता प्रताप कल्पना सांगू लागतात. तर अश्विन हा विचारात असतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये अश्विनचा मूड ठीक केल्यानंतर आता अर्जुनने सायलीला थँक्यू म्हणण्यासाठी रूममध्ये आता थँक्यूचे बोर्ड लावलेले असतात. तेव्हा सायली ते सर्व वाचते. अर्जुन बाथरूममधून आता सर्व काही पाहत असतो आणि सायलीने पाहताच तो आता लगेच दार बंद करून घेतो. तेव्हा सायली देखील गंमत करत तिथे लपते. अर्जुन बाहेर आल्यानंतर म्हणतो, बापरे मिसेस सायली कुठे आहेत? तेव्हा सायली पुढे येते आणि म्हणते, हे थँक्यू कशासाठी? तो म्हणतो की माझा आणि अश्विनचा मूड तुम्ही ठीक केला म्हणून, आणि खरंच याची आम्हाला खूप गरज होती. तेव्हा सायली आता खूप हसते तर अर्जुनही हसत असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.